जय शिवराय मित्रांनो, लाडकी बहीण योजनेनंतर एक महाराष्ट्र शासनाने नवीन योजना काढलेली आहे. यामध्ये 65 वर्ष व त्यावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना एक मदतीचा हात म्हणून एक वेळ एक रकमी रुपये 3,000 त्यांच्या थेट खात्यात वितरण करण्यात येणार आहेत. डायरेक्ट डीबीटीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्या योजनेचं नाव आहे मित्रांनो मुख्यमंत्री वयश्री योजना राबवण्यात येत आहे. यामध्ये कशाप्रकारे तुम्हाला एक अर्ज करायचा आहे, यामध्ये तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने कशाप्रकारे अर्ज करायचा आहे, त्यामध्ये कशा पद्धतीने लिहायचा आहे आणि तो कुठे जमा करायचा आहे, एकदम सोप्या भाषेमध्ये आपण सविस्तर सांगणार आहोत. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो. अशा प्रकारे अर्ज असणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री वयश्री योजनेतील अर्ज आहे. यामध्ये तुमचा जो सद्यस्थितीतील जो तुमचा सध्याचा जो फोटो आहे तुम्हाला तो फोटो लावायचा आहे. यामध्ये तुम्हाला वर्ष टाकायचं आहे 2024 हे तुम्हाला वर्ष टाकायचं आहे. त्यानंतर तुमच्या जिल्ह्याचं नाव द्यायचं आहे. जिल्ह्याचं जे नाव असेल त्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर अनुक्रमांक पाहू शकता, अर्जदाराचा तपशील म्हणजे तुम्हाला जी माहिती भरायची आहे त्यामध्ये संपूर्ण तपशील आहे. आणि अर्जदाराची माहितीमध्ये पाहू शकता अर्जदाराची माहिती म्हणजे तुम्ही कोणते डॉक्युमेंट तुम्ही कोणते पुरावे देणार आहात त्या संदर्भात तुम्हाला इथे माहिती लिहायची आहे. आणि पृष्ठ क्रमांक म्हणजे ज्या क्रमांक तुम्ही जे डॉक्युमेंट जोडणार आहात कोणत्या क्रमांकावर जोडणार आहात किंवा क्रमांक आहे ते तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे. तर यामध्ये कोणकोणती तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने माहिती भरायची आहे तर पाहू शकता. पहिल्यांदा तुम्हाला अर्जदाराचे संपूर्ण नाव द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण नाव लिहायचं आहे. त्यानंतर संपर्क क्रमांक म्हणजे मोबाईल क्रमांक तुम्हाला लिहायचा आहे. व्यवस्थित न चुकता तुम्हाला मोबाईल क्रमांक द्यायचा आहे. त्यानंतर पत्ता म्हणजे संपूर्ण पत्र व्यवहारासाठी तुमचा जो पत्ता आहे मित्रांनो, जो काही तुमचा आधार कार्डवर पत्ता असणार आहे ते संपूर्ण पत्ता तुम्हाला इथे द्यायचा आहे. तुम्हाला आधार क्रमांक द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड देखील यासोबत जोडायचं आहे. त्यानंतर तुमचं मतदान कार्ड देखील लागणार आहे. मतदान कार्ड असल्यास ते देखील तुम्हाला जोडायचं आहे. त्यानंतर तुमचा जन्मतारीख म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला असेल, आधार कार्ड असेल किंवा 10वी बोर्डाचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी तुमच्याकडे जो कोणताही पुरावा असेल तो पुरावा तुम्हाला द्यायचा आहे. आणि त्याचा तपशील तुम्हाला समोर लिहायचा आहे तुम्ही कोणता पुरावा जोडलेला आहे. त्यानंतर पाहू शकता वय 31/12/2023 पर्यंत वयाची 65 वर्ष तुमची पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुमचं शिक्षण म्हणजे अंतिम शैक्षणिक अर्हता तुमची नमूद करायची आहे. तुम्ही 10वी पास असेल, 12वी असेल किंवा पदवी असेल तर अशा प्रकारे तुमची जे अंतिम आता सध्याची म्हणजे ते अंतिम जी तुम्ही पदवी घेतलेली आहे ती तुम्हाला तिथे नमूद करायचं आहे. त्यानंतर पाहू शकता जात मागासवर्गीय असल्या जातीचा दाखल्याची प्रत तुम्हाला सोबत जोडायची आहे. तुमची जी जात असेल मित्रांनो, तुमची जे कास्ट असेल त्याचा दाखला तुम्हाला यासोबत जोडायचा आहे. त्यानंतर नोकरी व्यवसाय तुम्ही नोकरी करत असाल तर त्याबद्दल तुम्हाला तपशील द्यायचा आहे. व्यवसाय करत असाल त्या देखील तुम्हाला तपशील जोडायचा आहे. त्यानंतर पाहू शकता उत्पन्नास स्वघोषणापत्र जोडायचे आहे तुम्हाला. तर हे स्वघोषणापत्र आपण व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत आणि ते कशा स्वरूपात असणार आहे ते देखील आपण सांगणार आहोत. हे तुम्हाला जोडायचं आहे. त्यानंतर अर्जदाराची दारिद्र्य रेषेखालील असल्यास पुरावा म्हणजे बीपीएल रेशन कार्ड असेल, तुमचं दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड असेल तर ते तुम्हाला जोडायचं आहे. त्यानंतर तुम्ही जर दिव्यांग म्हणजे अपंग असताल त्या संदर्भात तुमच्याकडे काही प्रमाणपत्र असतील ते देखील तुम्हाला यासोबत जोडायचे आहेत. त्यानंतर तुमची दिव्यांगाची टक्केवारी जर दिव्यांग असाल तर तुमची 40%, 100% अशा प्रकारे एक टक्केवारी असते तर ती टक्केवारी असेल ते देखील तुम्हाला त्याचे प्रमाणपत्र असेल ते तुम्हाला जोडून द्यायचं आहे. त्यानंतर पेन्शन योजनेअंतर्गत वर्धा निवृत्ती वेतन मिळत असल्यास पुरावा जोडायचा आहे. तुम्हाला कोणत्या योजनेचं पेन्शन मिळत असेल, तुम्ही कुठे सर्व्हिस केली असेल आणि जर तुम्हाला पेन्शन भेटत असेल तर तुम्हाला ते देखील जोडायचं आहे. आणि त्यानंतर पाहू शकता मागणी करण्यात आलेले उपकरण म्हणजे साहित्याचे तुम्ही कोणती मागणी केली आहे उपकरणाची चष्मा असेल, श्रवण यंत्र असेल, ट्रायपॉड असेल, स्टील वेअर चेक असेल, फोल्डिंग वॉकर असेल अशा प्रकारे योजनेसाठी तुम्हाला हे लाभ देण्यात येत आहे. लंबर बेल्ट असेल, सवाई सायकल कॉल असेल त्याची देखील तुम्हाला माहिती द्यायची आहे. त्यानंतर पाहू शकता 17 क्रमांकावर आणखी काय जोडायचं तुम्हाला मागणी केलेल्या साहित्याची अंदाजित किंमत किती रुपये आहे. तर म्हणजे तुम्ही जे एखादी वस्तू मागवली असेल त्याची अंदाजित किंमत तुम्हाला इथे टाकायची आहे. त्यानंतर उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मन स्वास्थ्य केंद्राचे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्याचे देयक म्हणजे इनवॉइस प्रमाणपत्र जोडले आहे काय. तर तुम्ही जे काही खरेदी उपकरण केलं आहे त्याची पावती असेल, त्याची इनवॉइस असेल म्हणजे तुम्ही जे पैसे पे केले आहेत ते असेल तर तुम्हाला इथे जोडायचं आहे. आणि मागील 3 वर्षामध्ये तुम्ही लाभ घेतला नसल्याचे स्वयं घोषणा जोडायचे आहेत. तुम्ही कोणत्याही शासनाच्या योजनेचा लाभ घेत नाही हे तुम्हाला त्याचं स्वयं घोषणापत्र ते देखील आपण या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत ते कशा पद्धतीचं असणार आहे ते देखील तुम्हाला जोडायचं आहे. त्यानंतर पाहू शकता बँकेचे पासबुक बँक पासबुकची जी प्रत असणार आहे तुम्हाला प्रत जोडायची आहे. जे तुमचं डेबिटद्वारे ट्रान्सफर होणार आहे त्यामुळे तुमचं जे बँक खातं आहे ते गरजेचं असणार आहे. त्यानंतर बँकचा खाते क्रमांक न चुकता व्यवस्थित तुम्हाला भरायचा आहे. ज्यामध्ये बँकचा खात्याचा संपूर्ण नंबर जोडायचा आहे आणि महत्त्वपूर्ण म्हणजे मग IFSC कोड तुम्हाला व्यवस्थित द्यायचा आहे. जे तुमच्या बँकच्या खाते म्हणजे पासबुकवर असणार आहे ते तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित माहिती भरायची आहे. त्यानंतर पाहू शकता दिनांक टाकायचा आहे आणि अर्जदाराचे नाव आणि स्वाक्षरी तुम्हाला करायची आहे. हा अर्ज कुठे जमा करायचा ते देखील आपण सांगणार आहोत. स्वयं घोषणापत्र जोडायचं आहे मित्रांनो. त्यासाठी पाहू शकता तुम्हाला कोणतं स्वयं घोषणापत्र जोडायचं आहे. यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे स्वयं घोषणापत्र द्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती लिहायची आहे. तुमचं नाव, तुमचं वय वर्ष, व्यवसाय, राहणार हे संपूर्ण आणि तुम्ही काय काम करता आणि कुठे राहता तुम्हाला हे संपूर्ण आणि तुमचं उत्पन्न किती आहे उत्पन्नासाठी हे तुमचं स्वयं घोषणापत्र असणार आहे. यामध्ये संपूर्ण तपशील तुम्हाला भरायचा आहे. त्यानंतर तुमची खाली सही करायची आहे की मी सर्व गोष्टी जे काही वरी बाबी लिहून दिल्या आहेत त्या सर्व खऱ्या आहेत. अशा प्रकारे तुमचं स्वयं घोषणापत्र उत्पन्नाच्या बाबतीत हे तयार करून द्यायचं आहे. त्यानंतर पाहू शकता दुसरं स्वयं घोषणापत्र तुम्हाला जोडायचं आहे. यामध्ये तुम्हाला जे काही तुम्ही खरेदी उपकरण करण्यासाठी अर्ज करत आहात त्या मागील 3 वर्षामध्ये तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाहीत या संदर्भात हे स्वयं घोषणापत्र 2 म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला 2 स्वयं घोषणापत्र जोडायचे आहेत. यामध्ये संपूर्ण माहिती भरायची आहे आणि यापूर्वी आपण 3 वर्षामध्ये कोणत्याही शासनाचा लाभ घेत नाही हे देखील
तुम्हाला सोय घोषणापत्र जोडून द्यायचे आहे. त्यानंतर तुमचं तिसरं म्हणजे काय मित्रांनो, वैद्यकीय प्रमाणपत्र तुमचे आवश्यक आहे. यामध्ये वैद्यकीय प्रमाणपत्र द्यायचं आहे. त्यामध्ये तुमचं नाव, वर्ष, व्यवसाय असणार आहे, तालुका, जिल्हा ही संपूर्ण तुम्हाला माहिती भरायची आहे. त्यानंतर तुमचे जे वैद्यकीय अधिकारी असतील मनपा विभागामध्ये त्यांची सिग्नेचर, त्यांचा शिक्का तुम्हाला लागणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण वैद्यकीय प्रमाणपत्र भरून जोडून त्यांचा शिक्का सहित द्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला पाहू शकता चष्मा असेल, श्रवण यंत्र असेल, ट्रायपॉड असेल, स्टील असेल, व्हीलचेअर असेल, यासाठी तुम्हाला लाभ मिळणार. यापैकी तुम्ही कोणतं उपकरण घेणार आहे त्याचं देखील तुम्हाला माहिती भरायची आहे. अशा तर पाहू शकता या योजनेसाठी कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत. या योजनेसाठी तुम्हाला जे कागदपत्रे लागणार आहेत, मतदान कार्ड लागणार आहे, त्यानंतर आधार कार्ड लागणार आहे, ज्यामध्ये तुमची जन्मतारीख पूर्ण नोंद असलेली असणं आवश्यक आहे, ज्यामध्ये तुमचे वर्ष, तुमचे जे जन्मतारीखीची तारीख आहे ते संपूर्ण असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला बँक पासबुक जोडायचं आहे. बँक पासबुकमध्ये संपूर्ण तुमचा IFSC कोड, तुमचा फोटो असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमचं जे बँकेचं तुम्ही अकाउंट देणार आहात ते आधारशी लिंक असणं आवश्यक आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्यामुळे तुमचं डेबिटचं पेमेंट जे तुमच्या बँक पासबुकला डायरेक्ट होणार आहे. त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट, त्याला आपण TC देखील मराठी भाषेमध्ये म्हणतो. तर शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला देणं आवश्यक आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र देखील द्यायचं आहे. त्यानंतर रहिवासी दाखला म्हणजे सोय घोषणापत्र देखील तुम्ही देऊ शकता. वार्षिक उत्पन्नाचं सोय घोषणापत्र आपण आताच दाखवलं ते तुम्हाला सोय घोषणापत्र द्यायचं आहे. त्यानंतर वार्षिक उत्पन्न मर्यादा 2 लाखापर्यंत असणे आवश्यक आहे. त्यानंतर रेशन कार्ड जोडायचं आहे, जे BPL धारक असेल ते देखील तुम्हाला जोडायचं आहे. इलेक्ट्रिकल बिल आणि तुमचा फोटो देखील तुम्हाला जोडायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही अर्ज व्यवस्थितपणे भरल्यानंतर तुम्ही तुमच्या गाव पातळीवर जी तुमची ग्रामपंचायत असेल त्यामध्ये सर्व अर्ज एकत्रित करून देखील देऊ शकता आणि सर्व अर्ज तुम्हाला जमा करायचे आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य जो विभाग असणार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभाग असणार आहे, त्या विभागामध्ये तुम्हाला हे सर्व जे अर्ज आहे ते जमा करायचे आहेत. तुम्ही एक जर सर्व एकत्र करून देखील जमा करू शकता आणि तुम्ही स्वतः जाऊन देखील जमा करू शकता. हा संपूर्ण अर्ज करायचा आहे आणि संपूर्ण अर्ज झाल्यानंतर तुम्हाला तो तिथे जमा करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जे योजनेचा लाभ मिळणार आहे. अशा प्रकारे अर्ज कशा स्वरूपात करायचा, तो कोठे जमा करायचा एकदम सोप्या भाषेमध्ये आपण सांगितलेलं आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि साईडला सबस्क्राईब म्हणून नाव दिलेलं आहे त्याला क्लिक करा आणि साईडच्या बेल आयकॉनला ऑल करा. ज्यामुळे काय होईल, तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहतील.